तर आपलं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज चला आपण चाललो मस्त साड्यावर डोंगरात, कारण पूर्णपणे काजू बिजूचे काय झालं ते बघा सगळं पाहायचं आहे. आणि गाईज बघू शकता इकडे पण मयूरबाईंची बाग आहे. इकडे काजू बिजू मस्त की लागले आहे. इथे सुरुवात होणार आहे गाईज. काजू बिजूंची आज सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या डोंगरामध्ये बघायला तिथनं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवलेलं की चांगला व्ह्यू मिळतो. तो तुम्हाला दाखवायचा आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे काय. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर इकडे आता मग माकड होतं पण आता आपल्याला पुढून पूर्णपणे अशी बाग आहे. इकडे अजून साफसफाईचं काम सुरू आहे इकडे आणि तिकडे तड्यावर पण. आणि इकडे पण असं मोर बिर आलेला आहे. आणि आणखी तो चांगला वर उंच एकदम वरनं एक चांगला व्ह्यू मिळतो. तो तुम्हाला दाखवेल आताच, कारण तो मागच्या एका जुन्या म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. चांगला सब म्हणजे ड्रोन टाईपमध्ये व्ह्यू आहे तो पूर्णपणे. तुला काय तुम्हाला दाखवतो. त्यावरनं व्ह्यू दिसतो तिकडचा, इकडचा समोर तसं पूर्ण दरी टाईपमध्ये दरी टाईपमध्ये ड्रोनचा शॉट कसा मिळतो तसं दिसतं इकडचं असं पूर्णपणे. ते सगळं तिकडचं असं इकडंच इकडे वरच्या साईडने दिसतं. तर पूर्ण वर जावं लागेल तर ते दिसणार. आणि इकडे चका जो आहेत त्याला कुठे फकं बिकं पडली. आणि हा पुरा असं चढावसारखा आहे, ज्यामुळे पूर्णपणे दमायला होतं. चढताना पूर्ण दमायला होतं आणि उतरताना पुरा असं उतारसारखं आहे, ज्यामुळे पुरं कॉम्प्लिकेटेड जावं लागतं. पण गाईज आता बघू पुढे वरती काजूंची काय तर आहे ती पूर्ण बघावं लागेल सगळं काय झाली ती. तर चला गाईज डायरेक्ट वरती आपण कॉम्प्लिकेटेड वाट आहे. पूर्ण वर आहे ती पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड वाट आहे. एक कॉम्प्लिकेटेड वाट थोडीशी बारीक अशी वाट पूर्ण आहे. आणि थोडी साफसफाई केली असल्यामुळे थोडं तर साफ आहे. पण गाईस घाण खूप अशी आहे, कारण ती सगळी झाडं सगळी आलेली, त्यामुळे घाण बीन्स खूप आहे. तो खूप पुढे दिसतो, पण वाट असेल का काही माहीत नाही. तुमचा जाऊन चांगला व्ह्यू दिसतो, कुठून दिसतो पूर्ण इकडनं असं व्ह्यू दिसतो. इकडनं पूर्ण बघतो दाखवतो व्हिडिओमध्ये. ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला काय दाखवतो मला तिथे वाटबीट करून इकडे आलेलो आहे काही. तर आता पूर्ण तुम्हाला दाखवतो. असा मस्त की समोर असा एक सीन दिसतो जो पूर्ण ड्रोन बिन सारखा वाटतो. पण ते तुम्हाला दाखवतो मागायच. हा बघा इकडे साईडला हा असा समोरनं असा पूर्णपणे असं एकदम ड्रोन सारखं वाटतो. इकडनं अशी दरी सारखी सुरू झालेली आहे आणि पूर्ण अशी खालती सगळं आहे. पूर्ण असा एकदम ड्रोन सारखा सीन वाटतो. हा थोडा पूर्णपणे असा एकदम ड्रोन सारखा सीन वाटतो पूर्णपणे. हा असा इकडच्या साईडने सुरू होतो असा. हा तिकडनं जर असं जायला वाट नाही. तिकडनं भारी वाटतो. तिकडनं असा पण चांगला वाटतो. आणखी इकडनं पण चांगला वाटतो. इकडच्या साईडने बघायला गेलो तर पण एकदम भारी वाटतो तिकड साईडनं पण. हा इकडनं असं बघितल्यानंतर पूर्णपणे असा ड्रोन टाईपमध्ये वाटतो. ड्रोन टाईपमध्ये बघल्यासारखं वाटतो असं पूर्ण शॉट. तिकडनं हा असा आमच्या तुमच्या डोंगराचा दिसतो. पूर्णपणे असं दरी सारखं झाल्यासारखं. तिकडनं वरनं काय खालती आपली कलमं राहिली तिकडे, आणि तिकडे असं दिसतो ड्रोन सारखं. तिकडचे झाडं बिडं दिसतात. इकडे खालच्या साईडला एका साईडला अशी, आणि एका साईडला पूर्णपणे दरी बीर असल्यावर कसं वाटतं. पण हे असं हा असा पूर्ण असं घसारता डोंगर असल्यामुळे तसं वाटत असेल कदाचित. आणि पूर्णपणे हे इकडचा उंच भाग आणि तिकडचा उंच भाग निघतो, त्याच्यामुळे ते मस्त इकडनं तिकडच्या साईडला दिसल्यासारखं जातं. पूर्ण असा एकदम उंचावडा आणि इकडे साईडला असे कलम आहेत. आपली कलम इकडे साईडला बाग बी काय तर गाईस. हा असं सीन तुम्हाला आवडला असेल, हा सीन पूर्णपणे असा आवडला असेल ना, तर गाईस कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा चॅनलला संपूर्णपणे. तुम्हाला जर व्ह्यू आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटतो हा व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला का आता आपल्याला जायचं आहे घरी. सीन दिसतो पूर्ण, व्ह्यू असं पूर्ण दिसतो. आणि काय इकडनं तिकडची कशी टाकी पण दिसते जी पाण्याची एकदम लांब अशी ठेवलेली आहे, उंचावर अशी एकदम अशी उंचावर लांब अशी ठेवलेली आहे. याची एकदम पाण्याची टाकी पण तिथे ठेवलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे. ती ठेवलेली आहे अशी, ती पण दिसते काही, ती अशी लांब जसं काही तिकडे पाण्याची टाकी एकदम ठेवलेली आहे. पूर्ण क्लिअर नाही सर, मोबाईलची इतकी क्लिअरिटी नाही आहे काही, पण अशी लांब पाण्याची टाकी दिसते. आणि तिकडचं थोडं ठेवलेली आहे ती पाण्याची टाकी बिकी सगळं तिकडचं थोडं दिसतं पूर्णपणे. आणि हा पूर्णपणे इकडनं असा पट्टा सुरू झालेला आहे, तो इथनं या साईडपर्यंत गेलेला आहे. तो पूर्णपणे दिसतो असा काहीच, तर पूर्णपणे असा इकडचा पट्टा दिसतो, इकडचा पट्टा पूर्ण दिसतो असा. आणि तिकडे पण थोडी झाडं बिडे आहेत त्यासाठी. या काजूच्या झाडांमुळे दिसत नाही, इकडचा पट्टा पण दिसतो पण तो आता दिसत नाही काहीच. इकडे माडबिडे सगळे आहे, ते उंचावून थोडं वाटतं मला. जसं खाली जाणार थोडी कमी जाणार. आपण आता उतरत आहोत खाली त्यामुळे. आणि यांनी इकडची थोडीफार काजू लागले आहेत, ते काय काजू दाखवतो. हे बघा पूर्णपणे असे काजू लागले. इकडे माकड बिकड पूर्ण आहे, हे बघा असे काजू लागलेले आहेत पूर्णपणे असे. नुकती सुरुवात आहे, पण होणार काहीच. चला काय आपण आता खाली उतरू, कारण पूर्ण असं उतारसारखं आहे काहीच. चला तुम्हाला व्ह्यू कसं वाटलं नक्की सांगा. आणि काहीच चला आता मी चाललो मस्त घरी, कारण पूर्णपणे गोष्टी बघायला झालेलो. आणि अशी पूर्णपणे छान असल्यामुळे चालण्याला प्रॉब्लेम होतो. थोडी साफ केलं आहे, खूप साफसफाईची खूपच कामं आहे. जी थोडी पेंटिंग तुझी काय त्या साईडने मी पूर्ण करतोय आहे लेट पूर्ण करतो. इकडनं पण मस्त येते, इकडनं पूर्ण बघायला मिळत नाही. झाडे गेले सगळी असल्यामुळे असं इकडनं बघायला पटकन मिळत नाही. इकडनं वर्णन भारी वाटतं ते बघायला. त्यांना खाली बिली उतरतो आणि पूर्ण पण कलमेला खाली आलेली आहे, त्यामुळे उतरताना प्रॉब्लेम होतो. पण नसते साफसफाई वेगवेगळी करावी लागते. मी असं आहे, पण इकडे अशी मस्त पूर्णपणे तिकडे वर पण अशी फकं बिकं पडली आहेत काही, पूर्णपणे अशी पूर्णपणे अशी वरबीर फकं बिकं पडली आहेत. त्यामुळे आता जास्त असं काळजी घ्यावी लागणार. काळजी करायला अशी खाली वाकत बिकत चालली. त्यामुळे काजू बिजूची जास्त काळजी घ्यावी लागते. तर नाही तर मिळणार नाही काजू, म्हणून थोडीफार काळजी घ्यावी लागते. आणि कालचं सीझन पुरतात, नंतर काय नसतं त्याचं सीझन पुरतं, म्हणून काळजी घ्यावी लागते. चला खाली उतरू. जर आवडला तर लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा काही. त्याला आपल्या घरी पूर्णपणे इकडचं करून. आणि इकडच्या साईडला थोडं आलं तर असे माकड बिकड असे वर बसलेले असतात, ते असे फांदल्या मोडतात. याचं थोडंसं फांदी हे झाली त्याच्यामुळे. कारण म्हणजे इकडे पण सेम असतं की. आणि इकडनं खालची साम सुरू होतं आमचं कंपाऊंड होतं, खेळायला बिळायला इकडून पूर्णपणे असा उतार आहे, त्यामुळे पडायला बिडायला होऊ शकतं. मस्त की इकडचं असं झालेलं आहे. आणि इकडची थोडी साफसफाई बरी झालेली आहे, पूर्णपणे साफ झालेलं आहे इकडचं. आणि काल कालची सीझन साफसफाईनंतर मिळत नाही करायला, कारण काजू उचलायचं असतं, त्यामुळे नंतर का साफसफाई करायला मिळत नाही. तर चला आज चाललो घरी, तर घरी जाऊन आपल्या करायचं. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुझ्याच पुढे ब्लॉगला तर भेटू आपण गाईस नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक तोपर्यंत भेटू आपण. बाय बाय.